दर्ग्याजवळ आहे ना हो. चल आला मग. रमेश रामन्ना यादव, राहणार चौसर नगर. काय तुमच्या वार्डात कोणी विकास केला, काय काय कामं झालेले आहेत? आम्ही तर अन्नाचेच माणूस आहे पहिल्यापासून. नाही सैनिकच काम केलं. अन्नाचे माणूस ते नाही. वार्डामध्ये कोणते कोणते कामं झाले तुमच्या? कामं सगळे चांगले झालेले, रोडचे, डेरीचे कामं झालेले चांगले. स्मशानभूमीमध्ये काय सुविधा आहे? स्मशानभूमीमध्ये थोडी सुविधा कमी आहे. स्मशानभूमी जर आता सुधारू लागली, पण आता व्हायला लागलं चांगलं. रस्त्याचं काय, कसे रस्ते? रोड चांगला केला आता. रोड होता खराब, रोड चांगला केला. चंबरची सुविधा नव्हती, ती पण चांगली झाली चौसर नगरपालिका. अण्णांनी कोविड काळामध्ये बरंच काम अन्नाने कामं चांगली केले. काय नेमकं काय कामं केले? ड्रेनेजचं आहे. डेरीचे कामं अन्नाने केले. हापसे आणले आमच्याकडं, पाण्याची सुविधा नव्हती. ठीक आहे. बरं, तुम्ही आता इथं रिक्षा चालवतात, ज्योतिनगरामध्ये राहतात. काय काय कामं झालेत आणि काय काय बाकी आहे आता? चांगले रोड अन्न चांगलं. मंदिरं पण खूप आहे इथं. मंदिरात काय सुविधा झालेली आहे? म्हणजे चालू आहे, काम चालू आहे. हे कोणामुळं झालंय सगळं? अन्न काय सध्या काय काय वार्डामध्ये कामं झालेले? खरं चांगले रोडचं झालं, चांगलं झालं. तुम्ही किती वर्षापासून जाताय? अन्नाला माहिती आहे. बरं, अण्णाचं निवडणूक उभे राहिले तर लोक मतदान करतील का, निवडून येतील का अण्णा? आपण एवढं सांगता करतील ना तसं, आपल्या हातात नाही. आपण अन्नालाच देतो. माझं नाव माणिकचंद्र ज्योतिनगरमध्ये चांगले कामं केलेले. रोडचं काम केलेलं आहे आणि ड्रेनेज लाईन वगैरे, नळाचे, बोरिंगचे भरपूर कामं केलेले आहे. आता ते इलेक्शनला उभं राहिले कचऱ्याचं काय कचऱ्याचे वगैरे पण पाहत राहतात. जर घंटा गाडी आली नाही? दररोज येते. एखाद्या वेळेस नाही आले तर ते पाहणी करून घेतात, तेवढी विचारपूस करतात, सगळ्या समस्या सोडवतात. येतात आम्हाला विचारतात काय समस्या काय. स्मशानभूमीची कशी अवस्था आहे आता? नाही, आता सध्या चांगली आहे. माझं रोड नव्हता, आता रोडचं काम झालेलं आहे. तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक काय, आपण आपले जे समस्या त्या सगळ्या सोडवणाऱ्या पाहिजे. जर रात्री कधी गेलं तर काही काम पडलं तर त्यांनी तयार पाहिजे काम करायला. एवढंच बाकी.